हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऑगस्ट कॉम्ट विषयी मी काही माहिती सांगितली होती. तो समाजशास्त्राकडे कसा वळला, कोणती सामाजिक परिस्थिती याला कारणीभूत होती याचं एक अल्पसं विवेचन मी मागच्या लेक्चरमध्ये केलं होतं. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की मी मागे सांगितल्याप्रमाणे कॉम्टचा जेव्हा जन्म झाला 1798मध्ये, तर हे जे शतक आहे हे 18वं शतक मावळतं आणि 19व्या शतकाचा उदय होणारा हा काळ होता. आणि कॉम्ट एक हुशार विद्यार्थी होता. अनेक तत्त्वचिंतकांच्या तो संपर्कात आलेला होता. विशेषतः सेंट सायमन कॉन्ट, त्यानंतर ॲरिस्टॉटल यांच्या विचारांचाही त्याच्यावर प्रभाव होता. हॉब्स, लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यूचाही त्याने अभ्यास केला होता. हे सर्व विचारवंत समाजाचा एक वैज्ञानिक पद्धतीने कुठेतरी अभ्यास व्हावा असं त्यांच्या लेखणीतून येऊन गेलेलं होतं. कॉम्टच्याही हे लक्षात आलं आणि त्याच्या विचाराची एक बैठक तयार झाली की इथून पुढे समाजाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करावा. तर ती काळाची गरज आहे. काळाची गरज का आहे? कारण त्याच्या काळापर्यंत मागे हजारो वर्षांपासून हा जो समाज अस्तित्वात होता, या समाजात जे लोक राहत असत, विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये परिस्थिती फारच विचित्र झाली होती. एक 11व्या, 12व्या, 13व्या शतकामध्ये आपण जर प्रकाश टाकला तर अतिशय अंधकारमय जीवन लोकांचं होतं. आणि या भूतलावर जेवढे काही समाज होते त्या समाजातल्या सर्वच लोकांचं जीवन कमी अधिक प्रमाणात हे हलाखीचं, कष्टप्रद आणि अतिशय जोखमीचं असं होतं. म्हणजे मग भारतीय समाजाचं जर उदाहरण आपण घेतलं तर आपण बरेचदा वाचतो, आपण ऐकतोसुद्धा बरेचदा लेक्चर्स. आपल्या अभ्यासातही या बाबी येऊन गेलेल्या आहेत की भारतामध्ये मागच्या 200-300 वर्षामध्ये आपण काय बघितलं तर आपण बघितलं की स्त्रियांना शिक्षण नाकारलेलं होतं. स्त्रियांना शिक्षण देऊ नये आणि जातीव्यवस्थेत, वर्णव्यवस्थेत मुळात तळाचा जो वर्ण होता त्यांना सर्व मानवी हक्क नाकारलेले होते. तर हे सगळं त्या काळात अधिकृतरित्या सुरू होतं. त्याच्या अगेन्स्ट जाणं म्हणजे धर्मविरोधी कृत्य करणं असं मानलं जात होतं. स्त्रियांचा विवाह लहान वयातच लावून दिला जात होता. या बाबी अतार्किक होत्या. कुठेही विज्ञानाचा एक बेस आधार या बाबींना नव्हता. त्यामुळे तळागाळातल्या वर्णाचा आजपर्यंत विकास होऊ शकला नाही. शिक्षणापासून ते वंचित राहिले. स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिल्या. म्हणजे एकूण लोकसंख्येचा अर्धा भाग अशिक्षित होता. विशिष्ट लोकांनाच फक्त शिक्षण दिलं जात असत. तर तशी ती मान्यता होती, धार्मिक मान्यता होती. बाकीच्या जातीव्यवस्थेतील, वर्णव्यवस्थेतील लोकांना शिक्षण नाकारलेलं होतं. तळागाळाच्या वर्णव्यवस्थेतील, तळागाळाच्या वर्णातील, तळागाळाच्या जातीतील लोकांना शिक्षण नाकारलं होतं. या सगळ्या अतार्किक बाबी होत्या. तसंच हेही माहिती आहे की पती मृत पावल्यानंतर त्या स्त्रीला जाळून टाकलं जात असं. सती म्हणून तिला तिच्या त्या पतीच्या अग्नीमध्ये, प्रेताच्या अग्नीमध्ये ढकलून दिलं जात होतं. आणि याला धार्मिक मान्यता होती. स्वर्ग वगैरे, स्वर्गात जाण्याची ती काय संधी वगैरे असते अशी ती मान्यता होती. म्हणजे या सगळ्या अतार्किक बाबी कुठेतरी धर्माच्या नावाखाली खपून घेतल्या जात होत्या. वस्तुतः या सर्व अतार्किक, अविचारी बाबी होत्या. हजारो वर्षापासून या विचारांनी भारतीय समाजाला मागे ठेवलं, विकासापासून वंचित ठेवलं.
नवीन वैज्ञानिक शोध संशोधनापासून वंचित ठेवलं. भारताचा विकास रोखला गेला. म्हणजे विचार करा की त्या काळात साधारणतः 1,000 1,500 वर्षापासूनच सर्वांना जर शिक्षण मिळालं असतं, स्त्रियांना शिक्षण दिलं गेलं असतं, त्यांचा विवाह योग्य वयात लावून दिला असता, तर आज आपला भारतीय समाज जगात अग्रेसर असता. पण असं झालं नाही. युरोपमध्येही ही स्थिती होती, सगळं जगात ही स्थिती होती. तिथेही राजाच्या अगेन्स्ट बोलणं म्हणजे धर्माच्या विरोधी बोलणं मानलं जात होतं. राजा ईश्वराचा अंश मानला जात असत. 15-16 शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोपर्निकस आणि गॅलिलिओ हे 2 विचारवंत होऊन गेले. हे सायंटिस्ट होते. त्यांनी अनेक सिद्धांत, ते ॲस्ट्रॉनॉमर्स होते, खगोलशास्त्रज्ञ होते, ते भौतिकशास्त्राचे संशोधक होते. भौतिकशास्त्रामध्ये अनेक नवनवीन सिद्धांत त्यांनी मांडले. त्यापैकीच खगोलशास्त्रामध्ये पहिल्यांदाच कोपर्निकसने हे दाखवून दिलं की पृथ्वी स्थिर नाही, तर सूर्य स्थिर आहे आणि सूर्याच्या भोवती हे सर्व युनिवर्स फिरत आहे. पुढे गॅलिलिओने हेच विचार अंगीकारले, हेच विचार मान्य केले, कारण ते वैज्ञानिक होते. त्या काळी ती जी काही राज्यव्यवस्था होती त्या राजाला ही बाब माहिती पडली आणि असे वैज्ञानिक विचार राजाने नाकारले. मग त्याला ते धर्मविरोधी मानले गेले आणि त्याला आजीवन म्हणजे वयाच्या 60 वर्षानंतर नजरबंद खोलीत कैद करून ठेवलं वगैरे, बंद खोलीत कैद करून ठेवलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की अशा अतार्किक खुळचट कल्पनांमुळे, मान्यतांमुळे, धार्मिक मान्यतांमुळे सगळ्या जगाची हानी झाली. जग विकासापासून वंचित राहिलं. तळागाळातील घटकांचा विकास होऊ शकला नाही. तळागाळातील लोकांचं शोषण झालं. प्रचंड मानसिक दबावाखाली त्यांना जीवन जगावं लागत आहे आजही थोड्या बहुत प्रमाणामध्ये. आणि मग अशा स्थितीत एकूणच काही नवीन वारे युरोपमध्ये व्हायला लागले. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की युरोपमध्ये अशी एक विचारवंतांची फळी होती ज्यांची नावं मागे आपण घेतली की हॉब्स, लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यू, कांट, सेंट सायमन वगैरे. थोडेसे विज्ञानवादी विचार ठेवणारे, सुधारवादी विचार ठेवणारे हे लोक होते. जसे भारतामध्ये सुधारवादी विचार ठेवणारे जसे महात्मा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहेत. असे समाजसुधारक हे जे लोक आहेत, सुधारवादी विचाराचे, विज्ञानाची कास धरणारे हे लोक आहेत. यांच्यामुळे आपला समाज खऱ्या अर्थाने सुधारायला मदत मिळाली. तळागाळातील लोकांचा उद्धार यांच्यामुळेच झाला. हे लोक कदाचित नसते तर आजही आपलं जीवन अंधकारमय राहिलं असतं. तर ही युरोपमधली ही फळी. मग अशातच ऑगस्ट कॉम्टचा जन्म होतो. पण ऑगस्ट कॉम्टने वेगळं काय केलं? ऑगस्ट कॉम्टने ही बाब जाणून घेतली की आपण एक शास्त्र निर्माण करावं की जे शास्त्र समाजाचा पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करेल, समाजातील या खुळचट कल्पना निघून जातील, समाजातले सामाजिक विचार जे आहेत ते विचार विज्ञानवादी विचार असतील. हा मूलभूत उद्देश समोर ठेवून त्याने समाजशास्त्र निर्माण केलं. पण हे विचार त्याच्यामध्ये कुठून आले? तर अर्थात हे सगळे जे विचारवंत होते त्या विचारांचा पगडा तर त्याच्यावर होताच, परंतु त्यासोबतच तुम्हाला हेही माहिती आहे की एक युरोपमध्ये 16व्या-17व्या शतकापासून प्रबोधन युग आपण ज्याला म्हणतो त्या युगाचा प्रारंभ झालेला होता. अनेक नवनवीन शोध त्या काळात लागत होते. म्हणजे टेलिफोनचा शोध लागणं, विजेचा शोध लागणं, वाफेच्या शक्तीचा शोध लागणं, मुद्रणकलेचा शोध लागणं, हे सगळं होत होतं. आणि एक प्रबोधन काळ, एक विज्ञान युग अस्तित्वात येत होतं. एक
एक नवीन औद्योगिक समाज निर्माण होत होता. या शोधाच्या आधारावर उद्योगधंदे वाढत होते, हळूहळू वाढत होते अर्थात ते, पण युरोपमध्ये ते वाढत होते. आणि परंपरागत समाजरचना, परंपरागत विचार कुठेतरी मागे पडत होते. एक नवविचार, एक आधुनिक विचार तिथे रुजत होते. तर या सगळ्या भौतिक घटना घडामोडींचा प्रभाव ऑगस्ट कॉम्टच्या मनावर पडला आणि त्याचं असं ठाम मत झालं की ही जी प्रस्थापित समाजरचना आहे तिला जर छेद द्यायचा असेल तर नवीन विचारांशिवाय पर्याय नाही, वैज्ञानिक विचारांशिवाय पर्याय नाही. म्हणून समाजाचा अभ्याससुद्धा वैज्ञानिक पद्धतीने झाला पाहिजे. यासाठी त्याने एक नवीन शास्त्र, समाजशास्त्र नावाचे शास्त्र निर्माण केले. तर ही विचारांची बैठक ऑगस्ट कॉम्टची होती आणि तिथून पुढे हे एक शास्त्र 1837 साली त्याने हे शास्त्र निर्माण केलं आणि येणाऱ्या समाजाचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने होण्यास इथून खऱ्या अर्थाने ती सुरुवात झाली.